अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडायला लावणारी घटना. शेअर मार्केटची लालसा आणि कर्जाच्या डोंगरातून हसते खेळते कुटुंब संपले. काय आहे घटना? या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. सोलापूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली, जिथे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आणि शेअर मार्केटमध्ये झालेल्या अफाट नुकसानीने एका मुख्याध्यापकाने आपले आपल्यासोबत आपल्या पत्नीचे आणि दोन निष्पाप मुलांचे आयुष्य बर्बाद केले, संपवले. योगेश बाळासो पाटील, वय वर्ष 41, हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांना लाखो रुपयांचा पगार प्रत्येक महिन्याला हातामध्ये येत असताना देखील अधिक पैसे कमावण्याच्या मोहापायी त्यांनी शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हे नुकसान 1,80,00,000च्या आसपास होते. याशिवाय त्यांनी आईकडून 1,00,00,000 रुपये घेतले, मित्रपरिवाराकडून उसने पैसे घेतले आणि हे सगळे पैसे त्यांचे मार्केटमध्ये बुडाले. सोबतच कर्जाचा विळखा देखील त्यांच्या गळ्याभोवती वाढत गेला. घटनेचा खुलासा कधी झाला? दिवाळीच्या सुट्टीसाठी ते सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी आले होते. 12 जूनला सकाळी दूधवाला घराचा दरवाजा ठोठावत असताना दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला. आणि जेव्हा समोर हे चित्र आलं तेव्हा खूपच भयंकर चित्र त्या लोकांच्या समोर आला आणि भयंकर गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मानसिक नैराश्यातून योगेश पाटील यांनी आपली पत्नी माधुरी पाटील, मोठा मुलगा अथर्व, लहान मुलगा शिवांश यांचे आयुष्य त्यांनी संपवले. घटनास्थळी पोलिसांना 22 पानाची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की झालेले नुकसान आणि झालेली कर्जाची दलदल यात मी पूर्णपणे अडकून गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी कोणालाही जबाबदार न धरता स्वतःची चूक मान्य करून स्वतःच्या चुकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलो आहे अशी कबुली देत आईची माफी देखील त्यांनी ह्याच्यामध्ये मागितलेली आहे. यातून आपल्याला काय धडा मिळतो? तर पैशापेक्षा जीवन महत्त्वाचे नाही. आर्थिक नुकसान कितीही मोठे असले तरी त्यावरती आपण उपाय शोधून काहीतरी करून त्यातून बाहेर पडू शकतो, पण गेलेला जीव परत येत नाही. कर्ज काढून गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू नका. शेअर बाजार किंवा इतर व्यवसायामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेऊन किंवा उसने घेऊन बिझनेस किंवा ट्रेडिंग गुंतवणूक करू नका. आपले मन मोकळे करा. लोक काय म्हणतील या भीतीने किंवा बदनामीच्या याच्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नका. अडचण आल्यास मित्रासोबत, कुटुंबासोबत, तज्ज्ञ व्यक्तींसोबत बोलून त्यांचा सल्ला घ्या. माणसाने समाधानी असणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून आपल्याला स्पष्ट होतं. झटपट श्रीमंत होण्याची लालसेला आवर घातलं पाहिजे. कमी वेळेमध्ये, कमी कष्टामध्ये कोट्यावधी होण्याचे हव्यास आपल्याला असे पाऊल उचलायला भाग पाडते. शेअर मार्केट किंवा कोणतीही गुंतवणूक हा नशिबाचा खेळ नसून तो एक अभ्यासाचा भाग आहे. कर्ज काढून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक त्या ठिकाणी आपण करून चालत नाही. स्वतःचा पगार, आईचे पैसे, मित्रांकडून घेतलेले कर्ज, या सगळ्या गोष्टी जर आपण शेअर मार्केटमध्ये खर्च करत असेल तर नक्कीच आपल्याला मग अशी पावले उचलायला त्या ठिकाणी लागतात. स्टॉप लॉस आयुष्याला असेल किंवा शेअर मार्केटमध्ये असेल, स्टॉप लॉस ठेवणं हा खूप महत्त्वाचा आहे. जर स्टॉप लॉस न ठेवता तुम्ही जर कोणती गोष्ट करत असाल तर नक्कीच तुमची मग जुगारी वृत्ती आहे म्हणायला काही हरकत नाही. जितके संकट मोठे तितकं एकटं राहणं खूप घातक असतं. आपलं मन मोकळं करणं खूप गरजेचं आहे. कुटुंबातील व्यक्ती आपल्यासोबत 1-2 दिवस रागावतील, चर्चा करतील, पण नक्कीच आपल्याला याच्यातून मार्ग मिळतो. आर्थिक मार्ग देखील उपलब्ध आहेत. तज्ज्ञांशी बोलून घ्या.
जर बँकेचं लोन असेल तर बँकेसोबत चर्चा करून बघा. कुटुंबाला सांगा, इतर लोकांना सांगा. योगेश पाटील सुशिक्षित होते, पण दुर्दैवाने त्यांनी मन मोकळे केले नाही. त्यामुळे त्यांना 22 पानांचा आक्रोश लिहून त्यांचं आयुष्य संपवावं लागलं. त्याऐवजी एका मित्राशी, आईसोबत किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला असता, तर आज फक्त योगेश पाटील यांचाच नाही, तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा, 2 निष्पाप मुलांचा देखील जीव नक्कीच वाचला असता. पैसा आज गेला तर उद्या कष्टाने आपण पुन्हा कमवू शकतो, पण गेलेला जीव आणि उद्ध्वस्त झालेले कुटुंब कोणत्याही मार्केटमध्ये आपल्याला परत विकत मिळत नाही किंवा ते आपल्याला परत आणता येत नाही. त्यामुळे कोणतीही अडचण आपल्या आयुष्यापेक्षा मोठी नसते, हे लक्षात राहू द्या. जर कर्जाचे हप्ते जास्त मोठे असतील तर तुम्ही बँकेसोबत बोलून ते कमी करून घेऊ शकता. जर कोणत्या ॲप्लिकेशनवरून घेतलेला असेल तर त्या संदर्भात सायबर क्राईम सोबत तक्रार करून देखील तिथेही तुम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकताय. मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तुमच्याकडे मार्केटचे संपूर्ण ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? मार्केटचं ज्ञान असायला पाहिजे म्हणजे काय असायला पाहिजे? मी सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहतो, इन्स्टावरती रील्स पाहतो, यूट्यूबवरती चॅनल पाहतो आणि तिथून शेअर मार्केट शिकतो. इतकी सोपी आणि सरळ गोष्ट ही नाही. आपल्याकडे मार्केटच्या अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. बेसिक शेअर मार्केट, फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, कॅन्डलस्टिक, प्राइस ॲक्शन, ट्रेडिंगसाठी योग्य मानसिकता, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, मार्केटसाठी वेळ देणं असेल, मार्केटसाठी पैशांची उपलब्धता असेल आणि त्यातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव आणि आलेला आपल्याला अनुभव. या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तरच आपण मार्केटमध्ये काम करू शकतो. ऑलरेडीच कोणतेही ॲप्लिकेशन ओपन केले की सेबी आपल्याला सांगतेच 10 पैकी 9 लोक मार्केटमध्ये लॉस करत आहेत. तरी देखील आपण जर उसने पैसे घेऊन कर्ज काढून काम करत असेल तर किती मोठे आपण रिस्क घेतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंग करणं, कॉल टिप्स घेणं हे महत्त्वाचं नाही, तर मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे. फंडामेंटल, टेक्निकल हे 20% काम करतात. 80% मार्केटमध्ये आपली मानसिकता काम करते. मार्केटमध्ये सुरुवात करताना आपण अगदी छोट्या कॅपिटलने करायचे आहे. जसं जसं आपला सराव वाढत जाईल, जसं जसा अनुभव वाढत जाईल, जसं जसं मार्केट समजायला जाईल, त्यानंतर आपण आपले भांडवल वाढवायचं आहे. आणि फक्त एकाच ठिकाणी आपल्याला काम नाही करायचं. फक्त मी ऑप्शन ट्रेडिंग करतो, फक्त लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, फक्त शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करतो. असं न करता आपण तुमच्याकडे जर वेळ असेल, नॉलेज असेल, रिस्क घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करा. तुमच्याकडे वेळ नसेल, रिस्क घेण्याची क्षमता नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटचं नॉलेज नसेल, तर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करा. त्यासाठी फंडामेंटल अनालिसिस शिकून घ्या. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. सर्व ठिकाणी तुम्ही असणं गरजेचं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे पण शिकायला वेळ नाही किंवा शिकण्याची इच्छा नाही, तर तुम्ही म्युच्युअल फंडचा मार्ग निवडा. तर एका ठिकाणी राहून मार्केटमध्ये पैसा कमवता येत नाही. जीवन हे अनमूल्य आहे, मार्केटपेक्षा खूप महत्त्वाचं आहे. पैसा का आजचा उद्या आपल्याला पण आयुष्य आपल्याला परत नाही, ही गोष्ट आपल्याला यातून नक्कीच शिकायला मिळते. मी आज तुम्हाला असं म्हणणार नाही की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. घटना खूप दुर्दैवी आहे, मनाला टचका लावून जाणारे आहे. त्यामुळे मी इतकंच म्हणेन की ज्या लोकांना मार्केटचं नॉलेज नाही त्या लोकांनी मार्केटचं पूर्ण ज्ञान घ्या, रिस्क ओळखा, सराव करा, मगच मार्केटमध्ये या. आपल्या कष्टाचे पैसे गुंतवा. कर्ज काढून मार्केटमध्ये काम करू नका. उसने पैसे घेऊन करू नका. जर ऑलरेडी करत असाल तर थांबा, शिका, सराव करा आणि मगच सुरुवात करा. फक्त मी तुमच्याकडे लाईक, कमेंट, सबस्क्राईब या गोष्टी मागण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. तर तुम्हाला देखील माहिती असायला पाहिजे की एक मुख्याध्यापकाची अवस्था जर अशी होत असेल, जो नवीन पिढी घडवतो, भारताचं भविष्य घडवतो, त्या व्यक्तीवरती जर ही वेळ येत असेल, तर काही खूप मोठे नाही. त्यामुळे मार्केटमध्ये पूर्णपणे मार्केट शिका, सराव करा, मगच पैशांची गुंतवणूक करा. जे लोक ऑलरेडी लॉसमध्ये आहेत किंवा ऑलरेडी ज्यांनी कर्ज घेतलेले आहे, त्या लोकांनी
आपल्या कुटुंबासोबत बोला, मित्रपरिवारासोबत बोला, आपलं मन मोकळं करा. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. कारण तुम्ही चार लोक काय म्हणतील म्हणून शांत राहताय. आणि जेव्हा तुम्ही टोकाचा निर्णय घेताय तेव्हाच ही चार लोक आणखीन चार गोष्टी घालून मग ती तुमचे खूप मोठ्या प्रमाणात बदनामी होते. याऐवजी कुटुंबाला सर्व गोष्टी सांगा. कुटुंबातील लोक एक दोन दिवस तुम्हाला वाईट म्हणतील, काहीतरी बोलतील, पण तेच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील. किंवा मित्रांसोबत शेअर करा, तज्ञ लोकांचा सल्ला घ्या. जेव्हा ही गोष्ट मला समजली तेव्हा खूप वाईट वाटलं. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. जाता जाता एवढं इतकंच सांगेन की मार्केटमधला कितीही लॉस असेल, जिथं आपली गोष्ट हरवलेली असते तिथं नक्कीच सापडते. पण त्यासाठी आपण ती गोष्ट शिकणं, सराव करणं, त्याचा अभ्यास करणं, अनालिसिस करणं, त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या शिकणं आणि मगच आपली हरवलेली गोष्ट शोधायला जाणं, हीच खरी त्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे. जर तुम्हाला सोडून द्या, स्टॉप लॉस, स्टॉप करा मार्केट. झालेलं जितकं नुकसान झालंय तितकं मान्य करून हा विषय सोडून द्या. पण कोणत्याही गोष्टीसाठी चुकीचं पाऊल उचलू नका की जेणेकरून तुमचं आयुष्य संपून तुमच्या पाठीमागे शिल्लक राहणाऱ्या कुटुंबाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होईल. असं काहीही करू नका. इतकी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.